चुकलंच, फक्त एवढंच सांगू शकतो. पण त्यात हिची काही चूक नाहीये. सगळा दोष माझा आहे. मी जर का तिला मारलं नसतं तर ती घर सोडून गेली नसती आणि पुढे हे सगळं झालं नसतं. पण मी माझ्या बा, थांब. अजून किती वाचवणार आहे मला? दमला असशील नाही? तुझ्या पोरीला सारखं सारखं वाचव. पण तू तरी काय करणार? तुझ्या पोटी पोरगीच अशी आली. जंगलाला वनवा लागतो का नाही, तवा वल सुक समद जळत. ती आग पुढं काय हाय हे बघतच नाही, जाळून टाकते समद. माझी परिस्थिती बी काही वेगळी नाही. शेवटी बिना आईची पोर आहे ना मी. नाही 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 नाही, मी असं म्हणलं तर माझ्या बाचा अपमान होईल. आणि मी असं म्हणलेलं माझ्या बाला अजिबात आवडणार नाही. कारण मला आई नाही हे त्यानं कधी जाणवूच दिलं नाही. हा रे बा, का असं वागला तू? असं करतं का कोणी? अरे कुठला बा एवढं प्रेम करतो? पण माझा बाना असाच आहे, कायम माझ्या समजा चुका पदरात घेत आला. आई असती तर कानाला धरून चूक सुधरवायला भाग पाडला असत. पण माझ्या बानं त्याच्यातली आई आतच ठेवली. आणि नुसता बाप बनून आयुष्यात येणाऱ्या समध्या वनव्यांपासून आमचं संरक्षण करत राहील. आणि म्हणून मी अशी बेअक्कल आणि बेशिस्त झाली. आणि म्हणून हे समजा पुढचं घडलं. काल अचानक त्यानं त्याच्यातल्या आईला बाहेर काढलं, मला लई बोलला, मारलं. बा, मी लई त्रास दिला ना रे तुला. मला माफ करशील एकदाच? आबाळासारखा बा आहे माझा, कोरड्या जमिनीवर बी पाणी पाडणारा. माझ्या बाची यात काय बी चूक नाही. त्याला माफ कर. मालकानी दरवाजा उघडणे इथपर्यंत ठीक आहे, पण आता मालकाचाच ब्लेझर. थांबा. कोट असू दे तिच्या अंगावर.
झी5 ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा, ते सुद्धा अगदी मोफत.